नमस्कार, मी शिवानी आणि मी सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल पेशसकृतमध्ये. आजपर्यंत सगळ्यांना बस रांगोळी टाकताना बघितलेलं आहे, पण स्वतःला कधी टाकता येत नाही म्हणून खराब वाटलाय का? काहीही हरकत नाही, मी शिकवते ना. आता इथे तुम्हाला जीही रांगोळी काढायची आहे त्याचा एक स्केच तयार करून घ्या. जसं मी इथे गणपतीचं स्केच करून घेतलेलं आहे. मला ब्लॅक कलर हा बेस कलर म्हणून पाहिजे होता, म्हणून मी अख्ख्या गणपतीमध्ये आणि बॅकग्राऊंडमध्ये ब्लॅक कलर करून घेतलेलं आहे. आता महत्त्वाची टीप म्हणजे अशी की जेही रंग तुम्हाला वापरायचे आहेत ते एका कागदावरती काढून घ्या. म्हणजे तुम्हाला जे कलर मिक्स करायचे आहेत, जी शेडिंग करायची आहे, सोप्या पद्धतीने करता येईल आणि तुम्हाला तो कलर वारंवार बनवावा सुद्धा लागणार नाही. नेहमी असं होतं की तुम्ही कलर एकदा बनवला आणि तो संपला, तर दुसरा कलर पुन्हा बनवताना त्याचा वेगळा शेड तयार होतो. पुन्हा तोच शेड तयार होईल असं नाही. म्हणून बनवताना थोडा जास्ती बनवा. तुम्ही तो वापरू शकाल. गरज पडली तर वेळेवरती पुन्हा बनवायची गरज पडणार नाही. आज जसं आपण इथे अगदी सोपी शेडिंग करतोय, पण जेव्हा आपण एकदम कॉम्प्लेक्स शेडिंग करायला जातो, तेव्हा तेव्हा तो कलर वारंवार बनवणं आपल्यासाठी शक्य होत नाही. म्हणून एकदाच बनवा आणि थोडा जास्ती बनवा. आता मला गणपतीची आउटलाईनसुद्धा 2 किंवा 3 रंगांमध्ये हवी होती. म्हणून मी मला लागणारे कलर्स सुरुवातीलाच बनवून घेतलेले. जर तुम्हाला लाईट कलर हवे असतील, तर त्यामध्ये थोडा पांढरा रंग मिक्स करत चला, तर तुम्हाला लाईट कलर मिळेल. ते मला थोडा डार्क पाहिजे होता, तर मी लाल रंग वापरलेला. काळा जर वापरला असता, तर तो मळकट रंग बनला असता, ज्याने मला जसं पाहिजे तसं त्याचा आउटकम आलेलं नसतं. म्हणून शक्यतोवर जर काळा रंग टाळू शकत असाल, तर फार चांगलं. आता जसं मी इथे वॉर्म टोन्स यूज करते, तर वॉर्म टोन्समधलाच मी थोडासा हलका डार्क रंग यूज केलेला आहे, जेणेकरून मला थोडा डार्क रंग मिळाला आहे आणि मी काळा रंगाचा वापर करणं टाळू शकलेली आहे. आता जेव्हा शेडिंग करताय, तर लक्षात ठेवा की तुमचे लाईन्स हार्ड दिसायला नको. तर 2 रंग एकमेकांमध्ये अगदी मिक्स व्हायला हवेत. आता मी सगळीकडे सेम याच पद्धतीने रंग करून घेते. रांगोळीमध्ये कुठलेही नियम नाही आहे की तुम्ही कुठून सुरू करायला हवं. तुम्हाला आवडेल, तुम्हाला पटेल तिथून तुम्ही सुरू करू शकता. शेडिंग करायची असेल तर कमी रंग टाकायला शिका. जास्त रंग टाकाल तर त्यामध्ये शेडिंग करायला तुम्हाला भरपूर जास्ती रंग टाकावा लागेल. त्यामुळे थोडे कमी कमी कलर टाका आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की ती आता स्ट्रॉंग लाईन बनायला पाहिजे, जाडी लाईन पाहिजे, डिफाईन असलेली लाईन पाहिजे, तेव्हा थोडे जास्ती रंग टाका.
आता तुम्ही मला बघू शकता मी डिटेलिंग्सवरती काम करते. मी काय करते, मला जे गोष्टी हायलाईट करून दाखवायच्या आहेत, मी तिथे लाईट कलर यूज करते आणि जेव्हा तुम्ही डार्क कलर यूज कराल, तुम्हाला तिथे डेप्थ दिसेल. आता असंच मी संपूर्ण रांगोळी माझी पूर्ण करून घेतलेली आहे. तुम्हाला जर आवडली असेल, तर मला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला आणखी काही नवीन हवं असेल, तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि तुम्ही बघू शकता आपली रांगोळी कंप्लीट झालेली आहे. धन्यवाद.